हॅलो ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनल अंतर्गत सर्व भविष्यातील प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत। मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी नाशिक यांच्या अंतर्गत जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती 3 जानेवारी 2024ला, त्या जाहिराती संदर्भातील इंटरव्ह्यूचं जे शेड्यूल आहे ते विषयानुसार दिलेलं आहे ते आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण या चॅनलला नवीन असाल तर निश्चितच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑल एक्झाम कट्टा या ॲपची देखील लिंक दिलेली, ज्या ॲपच्या माध्यमातून तुम्ही MPSC अंतर्गत अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी जाहिरात क्रमांक 112, 113, 114, 115, त्यानंतर 116, त्याबरोबरच 43, 44, 48, 49, 50, 63, जाहिरात क्रमांक 64, 65, 66, 67 या जाहिराती संदर्भात आपण तयारी करत असाल तर निश्चितच आपल्याला 6 महिन्याचा जो आपलं मेंबरशिप बॅच आहे ती देखील त्यावर तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत, जे आपल्याला संभाव्य अभ्यासक्रमाशी निगडीत असतील। PDF नोट्स मिळणार आहेत आणि अद्ययावत माहिती ही देखील तुम्हाला उपलब्ध होणार आहे। विचार काय करताय तर निश्चितच आपण Google प्ले स्टोअरवर जाऊन ऑल एक्झाम कट्टा या ॲपला डाउनलोड करून त्यावरील कोर्सेस, त्यानंतर फ्रीमधील मटेरियल जे आहे ते देखील तुम्ही अभ्यासू शकणार आहात। चला तर मग आपण पाहूयात इंटरव्ह्यू शेड्यूल। बघा, तारीख पण दिलेली त्या ठिकाणी 27 फेब्रुवारी 2024 10:30 पासून मराठी विषयाचं शेड्यूल आहे 27 मॉर्निंगच्या सेशनमध्ये। त्यानंतर हिंदी विषयाचं आहे, आपण पाहू शकता 27 तारखेला हिंदी विषयाचं आहे। सोशल वर्क 27लाच मॉर्निंग सेशनमध्ये, सोशल सायन्सचं देखील 27 तारखेलाच मॉर्निंग सेशनमध्ये आहे। त्यानंतर हिस्ट्री विषय जो आहे त्याचं देखील शेड्यूल आपण पाहू शकता। मॉर्निंग शिफ्टलाच सकाळच्या सत्रामध्ये हिस्ट्री, त्यानंतर हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स आफ्टरनून सेशन 27 तारीख, पॉलिटिकल सायन्स, सोशलॉजी, इकॉनॉमिक्स याचं देखील 27 तारखेलाच आफ्टरनून सेशनला असेल। पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन 27ला आफ्टरनून सेशन, मास कम्युनिकेशन 27लाच आफ्टरनून सेशनला, इकॉनॉमिक्स 27ला अडीच वाजता असणार आहे। त्यानंतर उर्दू, त्यानंतर सायकोलॉजी 27 तारखेलाच, त्यानंतर सोशलॉजी 27 तारखेलाच असणार आहे। त्यानंतर 28 तारखेचं जे शेड्यूल आहे त्यामध्ये स्टॅटिस्टिक विषयाचं इंटरव्ह्यू 28 तारखेला होणार आहेत। त्यानंतर ॲग्रिकल्चर, बायोटेक्नॉलॉजी याचे देखील 28 तारखेला, त्यानंतर योगा 28 तारखेला, दुपार सेशनला मेडिकल सायन्स 28 तारखेला, संस्कृत 28 तारखेला, फिजिकल एज्युकेशन 28 तारखेलाच इंटरव्ह्यू होणार आहे। त्यानंतर पुढचे विषय आहेत कम्प्युटर IT, हे 1 मार्चला होणार आहे सकाळच्या सेशन IT, कम्प्युटर सायन्स, त्यानंतर जाहिरात क्रमांक 44, त्यानंतर कम्प्युटर सायन्स IT 1 तारखेलाच, 1 मार्चलाच हे सर्व वेगवेगळ्या विषयाचे इंटरव्ह्यू होणार आहेत 1 मार्च। त्यानंतर बघा 1 मार्चलाच दुपारच्या सेशनमध्ये लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्स, ज्याला आपण ग्रंथालयाचं, कॉमर्सचं देखील 1 तारखेलाच सकाळच्या सेशनमध्ये कॉमर्स आणि मॅनेजमेंट 1 तारखेला दुपारच्या सेशनमध्ये। त्यानंतर एज्युकेशन इंग्लिश दुपारच्या सेशनलाच 1 तारखेला, एज्युकेशनल सायकोलॉजी, एज्युकेशन इंग्लिश, एज्युकेशन मॅथमॅटिक्स, फिजिक्स, लँग्वेज, सोशल सायन्स, एज्युकेशनची प्लेन एज्युकेशन ही देखील 1 तारखेला 1 मार्च 2024ला दुपारच्या सेशनमध्ये होणार आहे। पुढे बघा 1 तारखेलाच मॉर्निंग सेशनला हे खालील देखील सब्जेक्ट फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, स्टॅटिस्टिक 1 तारखेलाच, त्यानंतर केमिस्ट्री, बॉटनी, अँटॉलॉजी, झुलॉजी हे देखील 1 तारखेलाच दुपारच्या सेशनमध्ये होणार आहेत। त्यानंतर ॲनिमल न्यूट्रिशन, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स 1 तारखेला आफ्टरनून सेशनला, आणि परत इन्व्हायरमेंट सायन्स हे देखील 1 तारखेलाच इंटरव्ह्यू होणार आहेत। अशा पद्धतीनं यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाअंतर्गत जे मागे जानेवारीमध्ये जाहिरात आली होती, प्रसिद्ध झाली होती, त्याचं इंटरव्ह्यू शेड्यूल देखील ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत यांच्यासाठीचं हे शेड्यूल आहे, ते निश्चित आपण फॉलो करावं ही अपेक्षा। हा व्हिडिओ आवडला असेल आणि तो आपले मित्रमैत्रिणी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांना देखील पाठवायला विसरू नका। धन्यवाद।